नमस्कार मित्रांनो, बघू शकता किती सुंदर नजारा आहे. तर मी फिरायला येतो दरवेळी. यरमाळ आहे म्हणतात त्याला. आणि इथे शेती पण आहे. इथे शेतात साप आलाय. डोंगरात पूर्ण चढून यावं लागलं, त्यामुळे धाप लागली. कुणाला दिसला साप? इकडे आहे ते दिसतंय बघा बरोबर तुम्हाला. हे बघा, हे खाल्लं. काय पकडायची बी गरज नाही हो, धामण साप आहे. चांगले नाही. हे बघा, बिळा तिथं आहे आणि धाप. पुढे सरकणार ते. बघा, धामण साप आहे. पाणी पकडायची गरज नाही आहे. मोठे असतात असे शेतामध्ये, मोठे मोठे असतात साप. मग ते बघून बायका घाबरतात. ते असं बघू शकता, हाताला असं जखडण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यावर अनेक अंधश्रद्धा आहे, काय गाय म्हशीचं दूध पित असं पायाला पकडून. असं काय नसतंय. फार मोठी धामून जातीचं साप आहे. अटॅक करू शकते ते, कारण चावू शकते. शेतात असे भले भले मोठे साप असतात. उंदरं खाण्यासाठी वगैरे साप येतात. आता हे रताळ्याची शेती केली त्यांनी, त्यामुळे भरपूर प्रमाणात उंदरं असणार, घुशा असणार इथं. त्याला खायला हे साप असे शेतात येतात. काही प्रॉब्लेम नाहीये. हा साप राहू देत, इथे सोडूया. उलट तुमचा फायदा तुम्हाला बरं आहे, फायद्याचं काम आहे. उंदर खाता येते. चावत नाही काय चावत नाही. आता मी कसं पकडलं बघितलं नाही. आणि चुकून चावला तर मी विषारी नाही. तुमच्या फायद्याचं सांगायला बघा, तुमची मर्जी. घेऊन जावं. राहून देत का तिकडं, दुसरीकडे सोडा. विषारी साप पकडून न्या आणि विषारी साप युरिया म्हणतात तुम्ही. त्यांच्या फायद्याचं सांगितलं मी. तुमच्या कर्तव्य केल्यावर तुम्ही सांगितलं. ठीक आहे. आम्ही पण गप्पत होतो का आणि पकडायची पण गरज नाही. त्याला शेतात साप राहणार नाही तर आणि कुठं राहणार. लेडीज ना समजत नाही ना. मग आता मी सांगायला की आम्ही नाही म्हणून. किती पण कारण द्या, त्याच्यावर उत्तर येत. काय नंतरला काय बघून भीती वाटते की त्याची. मी धरलो काय नाही धरलो. आज जवळजवळ आमच्या शेतामध्ये आज 7-8 वर्ष झाले आहे साप दिसायला आम्हाला. आज एकच साप नसतोय, भरपूर साप आहे तिथं. आता पुरा माळ आहे इथं, जंगलच आहे पुरा. म्हणजे साप आहे. याला जर इथला उंदीर बिंदीर खाल्ला, विषारी साप येत नाही. मग विषारी साप आलेला बरा का ह्यो साप असलेला बरा? पकडून बरोबर जंगलात सोडलेलं बरं. शेतकरी असतात, कधी कधी घाबरून शेतकरी मारतात सुद्धा.